महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे नाव केवळ सत्ता स्थानाशी जोडलेलं नाही, तर ते निर्णय क्षमता, कामाचा वेग आणि स्पष्ट भूमिका याचं प्रतीक मानलं जातं. पश्चिम महाराष्ट्र हे त्यांचं राजकीय केंद्र मानलं जात असलं तरी कोकणाशी असलेलं त्यांचं नातं शांत, सातत्यपूर्ण आणि कामातून दिसणार. गाजावाजा न करता उमटलेली छाप होती. आज बुधवार दिनांक 28 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका गंभीर विमान अपघातात आपले प्राण गमावले. बारामती इथं लँडिंगच्या प्रयत्नात त्यांचं प्रायव्हेट विमान क्रॅश झाल्याची अधिकृत माहिती सूत्रांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार ज्या विमानात होते ते बारामती जवळ लँडिंग करत असताना अचानक अपघाताचे बळी ठरले. विमानात त्यांच्यासह अजून काही जण होते. या सगळ्यांचा या अपघातात मृत्यू झाला. अजित पवार आपल्यातून निघून जाणं हे केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण कोकणाची देखील कधीही न भरून निघणारी हानी. त्यांची कोकणाशी जोडलेली नाळ आणि विकासाशी बांधलेली बांधिलकी कोकणवासियांच्या सदैव स्मरणात राहणारी. नमस्कार, मी साईनाथ गावकर. महाराष्ट्राचे धुरंधर उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपल्यात नाहीत ही गोष्टच मुळात कुणाच्या मनाला न पटणारी आहे. सकाळी लवकर उठून प्रवास करत जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याची त्यांची शैली भल्या भल्याना बुचकळ्यात टाकणारी आहे. खरं तर कोकण हा भौगोलिक दृष्ट्या अवघड, पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील आणि विकासाच्या दृष्टीनं अनेक मर्यादा असलेला प्रदेश. अशा भागासाठी निर्णय घेताना केवळ निधी नव्हे तर प्रशासकीय समज, संयम आणि सातत्य आवश्यक असते. या बाबतीत अजित पवार यांनी कोकणासाठी महत्वाची भूमिका बजावली. अजित पवार हे फक्त राजकीय नेते नव्हते, ते महाराष्ट्राची जनता आणि कार्यकर्त्यांसाठी सदैव दिलदार होते. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या अनेक भागात विकासाचे नवे मार्ग खुले झाले. समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळाला आणि राजकारणात प्रामाणिकपणाची छाप उभी राहिली. त्यांनी आपल्या कार्यकाळात नेहमी जनतेच्या हिताला सर्वोच्च स्थान दिलंय. राज्यभरात आणि केंद्रात त्यांच्या निधनानं खळबळ उडाली. नेते आणि कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक सोशल मीडियावर संवेदना व्यक्त करतात. बारामती, पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्र आज शोकाच्या सावलीत बुडाला. त्यांच्या योगदानाची आठवण आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप महाराष्ट्राच्या हृदयात सदैव जाईल हे निश्चित आहे. पण या निधनानं अजित पवार यांचं कोकणाशी असलेलं अतूट नातं या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चेला चाललंय. अजित पवार यांची ओळख ही निर्णय घेतला की काम झालंच पाहिजे या वृत्तीमुळे झाली. कोकणातही ही शैली दिसून आली. सिंचन प्रकल्प असोत, रस्ते पुलांची कामं असोत, पाणी पुरवठा योजना असोत किंवा जिल्हा नियोजनातून निधी देण्याची परंपरा असो, कोकणाच्या भौगोलिक अडचणी लक्षात घेऊन मंत्रालयीन स्तरावर त्याने घेतलेले निर्णय त्यांच्या कार्यशैलीचं वैशिष्ट्य ठरले. कोकणात शेती ही निसर्गावर अवलंबून, पावसाळ्याबाहेर पाण्याची टंचाई ही कायमची व्यथा. जलसंपदा विभागाचा अनुभव असलेल्या अजित पवार यांनी लघु सिंचन प्रकल्प, बंधारे, पाणी साठवण योजना, शेतीसाठी पावसाळ्यानंतरही पाण्याची उपलब्धता, स्थानिक गरजांनुसार सिंचन आराखडे यावर भर दिला. त्याचा परिणाम म्हणजे कोकणात पाणी आहे पण वापर नाही ही अवस्था बदलण्याच्या दिशेनं पावलं पडली. तसंच कोकणातील रस्ते व पूल जिथं भूगोल मोठा अडसर ठरतो तिथं निधी आणि प्रशासकीय मंजुरीच्या पातळीवर काम पुढे सरकवण्याची भूमिका त्यांनी घेतली. सहकार क्षेत्रातही दूध संघ, पतसंस्था, ग्रामीण अर्थव्यवस्था यांना बळ देण्याच्या दृष्टीनं कोकणात त्यांचा प्रयत्न दिसून आलाय. अजित पवार यांची आणखी एक ओळख म्हणजे स्थानिक नेतृत्वावर ठेवलेला विश्वास. कोकणात त्यांनी कायम जिल्हास्तरीय नेते, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्याशी समन्वय साधत काम केले. दिल्ली आणि मुंबईत बसून आदेश ही पद्धत न ठेवता जमिनीवरचा फीडबॅक घेऊन निर्णय घेण्यावर त्यांनी नेहमी भर दिलाय. कोकणात अजित पवार यांचे दौरे अनेकदा शांत राहिले
मोठे कार्यक्रम, गदारोळ यापेक्षा आढावा बैठक, फाईल साकडे आणि डेडलाईन यांना प्राधान्य दिलं गेलं. त्यामुळेच अनेकदा त्यांच्या कामाची चर्चा कमी पण परिणाम जास्त दिसला. कोकणात काम करताना अजित पवार यांनी स्थानिक आमदार, नेते, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्यावर विश्वास ठेवून निर्णय घेतले. वरून आदेश देण्यापेक्षा खालून आलेल्या मागण्यांवर निर्णय ही त्यांची कार्यपद्धत कोकणात उपयोगी ठरली. भले राजकीय मतभेद असू शकते, पण कोकणच्या विकास प्रवासात सिंचन, रस्ते, निधी आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रात त्यांनी बजावलेली भूमिका कदापिही दुर्लक्ष करता येणार नाही. अजित पवार यांचं कोकणाशी असलेलं हे नातं केवळ राजकीय गरजापुरतं मर्यादित नाही. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पूरस्थिती अशा वेळी तात्काळ मदत, नुकसान भरपाई आणि पुनर्वसन यावर लक्ष देण्याची भूमिका कोकणवासियांनी अनुभवली. त्यामुळेच मतभेद असले तरी कामाच्या बाबतीत असलेली विश्वासार्हता कोकणात ओळखली जाते. आजच्या जलदगती राजकारणात जिथं घोषणांचा गजर जास्त, तिथं अजित पवार यांचं कोकणाशी नातं हे शांत पण ठसठशीत आहे. कमी शब्दात अधिक कामातून उभा राहिलेला हा अध्याय कोकणच्या विकास प्रवासात नोंदवला गेलाय. कोकण आणि अजित पवार हे नातं गाजावाजाचं नसून कामातून उमटलेलं नातं आहे. आणि म्हणूनच राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊ नये, कोकणाच्या विकास कथेतील हा अध्याय दुर्लक्षित करता येणारा नाही. महाराष्ट्राच्या या दिलदार दादाला कोकणशाही टीम कडून भावपूर्ण श्रद्धांजली.